आमदार रोहित पवार यांनी बिवलकर कुटुंबावरती थेट आरोप केलं होतं की त्यांनी सिडकोकडून 50,000 कोटी रुपयांची जमीन हडप केल्याचं आणि त्या आरोपानंतर रोहित पवारांनी सिडकोवरती मोर्चा देखील काढला होता। आज त्यावरती स्वतः यशवंत बिवलकर जे आहेत ते आज भारतामध्ये परतलेले आहेत आणि त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। काय म्हणाल तुम्ही? कान्होजी आंग्रेंचे वंशज आहात, तुम्हाला इनाम मिळालं आणि त्या इनामामध्येच ती जमीन मिळाली, पण आता संशय हाच व्यक्त केला जातो की तुम्ही कान्होजी आंग्रेंचे वंशजच नाहीये। कान्होजी आंग्रेंचे कारण असायचा संबंध नाही। कान्होजी आंग्रे वेगळे, त्यांचे आम्ही दिवाण होतो। कान्होजी आंग्रेंचे पण नाही, रघोजी आंग्रेंचे, आणि रघोजी आंग्रेंनी आम्हाला इनाम दिलं। पण आता जर त्या बाबतीत थेट रोहित पवार म्हणतात की नाही, ही सगळं तुम्ही बळकावलेलं आहे, हे सगळं जमीन हडप केलेली जात आहे, रोहित पवार आणि याला तुमचं काय? याला उत्तर आहे, त्यांनी मनमानी बोलतायत ते। असं काही नाही, कागदपत्र आहेत माझ्याकडे, ते बोलतात, कागदपत्र बोलतात की मी मालक आहे त्याचा, इनामाचा मालक आहे। आता इनाम काही जप्त झालेलं नाही, इनामाच्या जमिनी आम्हाला परत मिळाल्या। नंतर ते असं इतकं बरंच मोठं आहे या काळात, आणि जे काय केलेलं आहे ते सगळं कायदेशीर आहे, कायद्याला धरून गेलेलं आहे। याच्यामध्ये आम्ही कोणालाही लाच दिलेली नाही, आम्ही कुठलेही गैरव्यवहार करत नाही आणि केलेले नाही। पण ही एवढी जमीन तुम्हाला जी मिळाली होती ती इंग्रजांनी देखील तुमच्या ताब्यातून घेतली होती, नंतर तुम्ही ती कोर्टाची लढाई लढून मिळवली परत। हो, बरोबर आहे, तसंच परिस्थिती आहे। कोर्टामध्ये आम्ही लढाई केली आणि ती 1936 साली आम्ही परत मिळवली, तीच जमीन ही आहे। मला सांगा की तुम्हाला आता रोहित पवार ज्या पद्धतीने म्हणतात की ही जमीन उदानी आता तुमची जमीन बळकवण्याचा प्रयत्न करतात, त्यामध्ये रोहित पवार देखील त्यांना सहकार्य करतात असं आपण पत्रकार परिषदेत सांगितलं। हे सगळे मिळून चालले आहेत, शरद पवार तुमच्या जमिनीवर जाऊन तिथे सर्वे करतायत, काय सगळे बघून तुम्ही? नाही, शरद पवारांना माझ्या मते त्यांनी, आपण एक कोणीतरी मोठ्या व्यक्तीला आणलं म्हणजे त्यांची व्हॅल्यू वाढते ना, असं काहीतरी असावं। शरद पवार याच्यात काहीच बोललेलं नाहीये, शरद पवारांमध्ये आम्ही काही बोलतही नाहीये, शरद पवारांना आमचं काहीही तक्रार नाही, मोठा ग्रस्त आहे। पण हे जे सगळं आहे, हे सगळं आता जे काय बोलतायत ते फक्त रोहित पवार बोलतायत, बाकी कोण नाही बोलत। पण काय तुमचं नाही, रोहित पवार थेट आरोप करतात तुमच्यावरती? आता त्यांनी काय करावं मी काय सांगणार, ते करतात आरोप, बिनबुडाचे आरोप आहेत, कागदपत्र काही नाही आहेत, त्याच्याचमुळे त्यांच्यावर आता डिफेमेशनचा दावा टाकायची वेळ येणार आहे। तुम्ही कायदेशीर लढाई लढणार? पण तुम्हाला आता हे सगळं पाहून झाल्यानंतर तुम्ही आता काय म्हणाल की अशी परिस्थिती, तुम्ही वंशज असून तुम्हाला इनाम मिळाले, तुमचे जे वंशज आहेत त्यांनी त्याच्याकरता खूप मेहनत घेतली होती आणि आज ही परिस्थिती तुम्हालाच भोगावं लागतं? दुःख होतं, राग येतो। आमचं असूनही आमच्या विरुद्ध काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात, त्याच्यावर मी काय सांगणार? लोकांनी काय बोलावं, मी काय तोंडाला हात लावायला जाणार आहे? फोटोवरती देखील फ्रॉड म्हणून आहे ना, हे किती झालं? आज मला अटक करा, रेड कॉर्नर नोटीस द्या, अरे ही काय भाषा आहे? मी काही केलंय का? तुम्हाला काही माहिती आहे का? इतकं ज्यावेळेला तुम्ही एखाद्या माणसाबद्दल बोलता त्याला काहीतरी लिमिट आहे, आणि आमदारासारखा माणूस बोलतो त्याला व्हॅल्यू येते ना, खोटी व्हॅल्यू आहे। त्याचा उपयोग हे उदाहरणासारखे लोक करून घेतात, त्यांना फायदेशीर होत आहे म्हणून त्यांची कनेक्शन आहे असं वाटतं। कशाला बोलत? तुम्ही नाही माझ्याबद्दल बोलत, हे नाही बोलत, हे नाही बोलत, का नाही बोलत? म्हणजे कनेक्शन म्हणजे हे सगळे आता हे काय, ही नेक्सस जे आहे काय असेल किंवा आहे काय, ते सगळं शोधल्याशिवाय नाही करणार। पण आता ज्यांनी माझ्यावरती हे जे केलेलं आहे त्यांच्या डिफॉर्मेशनचा दावा तर मी करणार, हे नक्की। त्यांचं काय मला माहिती, पण मी वैयक्तिक नावं टाकून त्याच्यामध्ये करणार आहे, कारण बोललेच आहेत ते। बिवलकर यांचे वकील आपल्यासोबत आहेत। तरी साहेब तुम्ही काय म्हणाल, ज्या पद्धतीने तुम्ही थेट आरोप केलेत आणि हा सगळं रॅकेट आहे, हे सगळे मिळून ही सगळी भूखंड लाटण्याचा प्रयत्न केला जातोय, काय नक्की कशा पद्धतीचा रॅकेट आहे, कोण कोण यामध्ये आहे? उर्मेश उडानीवर 12 FIR आहे, त्याच्यावर रेड कॉर्नर नोटीस लावलं का? नाही। साहेबांविरुद्ध एक सुद्धा NC नाही, आणि त्याचं नेट कॉर्नरचं ट्विटरवर चाललंय, लाखो लोक वाचतात। काय पद्धत आहे ही? उर्मेश उडानी लँडवर किती डील केलंय त्यांनी, आणि कितके काय त्यांनी 7/12वरनं आम चढवलंय त्यांनी, हे आणि ते अमकं डेकणं। हे बघा, सर मोहम्मद इस्माईल युसुफ ट्रस्ट, हाती ट्रस्ट,
आणखीन दुसरा आहे तो भिवंडीवाला ट्रस्ट. ही सॅनिटोरियमची जागा आहे, म्हणजे लोक मरतात तेव्हा तिथे हे करतात, त्याचं विधी वगैरे करतात. ही जागा त्याचं त्याचा चढलेलं आहे नाव. कसं काय? अरे रोहित पवारनी ते बघावं ना. इथे काय कुठे 50,000 करोड आले, कुठेच गेले? आमचं मागणं असं आहे, प्लीज कॉन्स्टिट्यूट SIT. SIT मी सगळ्यांना बोलवा ना. हे इतकं मोर्चा काढतायत आणि हल्लागिरी करतायत रस्त्यावर. फॉर व्हॉट रिझन? आणखीन मग आम्हाला मेसेजेस, तुम्ही उडानीशी जाऊन बसून घ्या, बोलवून घ्या, तो तुमचं सगळं काही करेल. यामध्ये तुम्ही म्हणताय की रोहित पवारांचं थेट म्हणजे पुण्यातले बिल्डर देण्याचा प्रयत्न झालाय. रोहित पवारांचे म्हणजे त्यांचे सासरे जे आहेत त्यांना देखील त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये इंटरेस्ट आहे. काय हा सगळा प्रकार म्हणजे रोहित पवारांना पण इंटरेस्ट यामध्ये जमिनीमध्ये आणि म्हणून हे सगळं चाललंय? हे बघा, आम्हाला दिसतंय की ह्या संपूर्ण इश्यूमध्ये 5-7 लोक ऍक्टिव्ह आहेत. के कुमार, मग दुसरा आहे तो पत्रकार महाराष्ट्र टाइम्सचा मनोज जालनावाला, मग एक घाणेकर बाई आहे ती, आणि घाणेकर आणि के कुमार उर्मेश उडानीच्या ऑफिसमध्ये बसतात. आणखीन मग उर्मेश उडानीचं काम आहे काय, जागावर नाम चढवायचं वगैरे वगैरे वगैरे, तो चालू आहे त्याचं प्रकरण. मग तो जातो जागा बघायला पवार साहेब बरोबर. मग रोहित पवार येतो इथे. तुम्हीच डॉट्स कनेक्ट करा. आम्ही सगळे एव्हिडन्सेस जे आमच्याकडे आलेले आहेत ते आपण शेअर केलेलं आहे आज. आता तुम्हीच डॉट करेक्ट करा. अरे ना, आता रोहित पवारने आन्सर करावा ना हे सगळं. पहिला मोर्चा त्यांनी काढलं, अज्ञानी होता, त्याला विचारलं जागा कुठे आहे, तो प्रश्नाचं उत्तरच नाही दिलं त्यांनी. का? त्याला माहित नाही जागा कुठे. आता तो बोलतोय 50,000 करोड, ते तुझं त्याला माहित नाही. मी तुम्हाला बोलतोय, मी एक आठवडापासून अभ्यास केलाय सगळ्या डॉक्युमेंटचा. मला कुठेही काय खाडखोड द्यायची दिसली नाही. आणखीन ते आरोप आहेत, एक दिन में हो गया, 48 आवर्स में 48 टेबल्स हो गया. अरे वो डिजिटल सिग्नेचर पे होता है ना. और आप प्लीज चेक करो मंत्रालय में कितनी लाख फाइल्स अप्रूव हुई है एक महीने में, एक साल में. देखिए ना आप, सब मिलेगा आपको. और कौन कर रहा है? हम 35 इयर्स हमारी जगह के लिए लड़ रहे और हमारे ऊपर ये आरोप, उसके ऊपर 12 FIR है, उसके साथ तुम घूम रहे हो. तुम्ही म्हणता तर डायरेक्ट थेट म्हणता की तुम्ही SIT चौकशी करा. हाँ, आम्ही लिहिणार आहेत चीफ मिनिस्टरला की वी वॉन्ट एन SIT टू बी एस्टॅब्लिश्ड व्हेरी क्लिअरली अँड इन्व्हेस्टिगेट द एंटायर मॅटर. थँक्यू. की जमीन स्वतःची असताना देखील आता आम्हीच मागणी करतो की SITची स्थापना करा आणि याच्यामध्ये जे काही खरं आहे ते सगळ्यांसमोर यावं. परंतु हा जो सगळा संपूर्ण रॅकेट आहे, हा रॅकेटच या सगळ्या जमिनी अशा पद्धतीने हडप करतोय. अशा अनेक जमिनी यापूर्वी हडप झालेल्या आहेत आणि आता ही देखील बिवलकरांची जमीन देखील त्याच पद्धतीने हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बिवलकर आणि त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भडसर, विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई.